तर जवळ 7:44 म्हणजे पावणे झाले. आणि आज निघतोय ऑफिसला आणि खूप दिवसाने असं कॅमेरा वगैरे काढून जरा निघतोय. कारण जी आपली लास्ट ट्रिप झाली त्याच्यानंतर मी असं कॅमेरा वगैरे काढून कुठे बाहेर पडलोच नाही. गाडी पण खूप जास्त नाही काढायचो, रेअरलीच काढायचो. कारण की लास्ट टाईम गाडीचा प्रॉब्लेम झाला, मीटरचा इश्यू झालेला. हे मीटर आहे ना, ह्याचं बॅकलाईट जी व्हाईट कलरची लाईट येते नाईट टाईमवाला, ती चालत नव्हती. फक्त इन्फॉर्मेशन दिसते जस्ट लाईक आता दिसते तशीच, बट लाईट नव्हती का दिसत. तर तो सॉर्ट केला. शोरूमला विचारलं, सर्व्हिस सेंटरवाले की मीटर चेंज करायला लागेल आणि नवीन मीटर जवळजवळ 4,500-5,000 हजारापर्यंत येईल. बाई बोललो फक्त लाईट दिसत नाही आहे, थोडंसं रिपेअरिंग वगैरे करून होत असेल तर ठीक आहे. बोललो आहे की नाही आयसी गेला असेल, पाणी गेला असेल, त्याच्यामुळे होतं, रिपेअर होत नाही, असं होत नाही. मग असे आन्सर भेटले सर्व्हिस सेंटरकडून. मग बोललो आता भाई 4,500-5,000 रुपये इन्व्हेस्ट नाही बोलता येणार खर्च करणं मला काय सेन्स नाही वाटलं. सो कुठे रिपेअरिंगचं वगैरे बघत होतो, रिपेअर होत असेल तर एका मित्राने सांगितलं की मराठला आहे म्हणून. तर तिकडेच गेलेलो. बट तिकडे पण मला बोलला स्टार्टिंगला की 500 रुपये वगैरे होतील. नंतर मग बोलतो डिस्प्ले गेला आहे, हे गेला. आता काय करणार भाई, ऑप्शन नव्हतं आपल्याकडे. ॲक्च्युली त्यांना पण ना प्राईस माहीत असते मीटरची, नवीन मीटरची प्राईस काय. सो ती लोक पण हाफ चार्ज मारतात. मग मला जवळजवळ 2,000-2,500 रुपये माझे गेले तिथे फिटिंग पकडून जवळजवळ. मग मला विचार केला की काय शॉर्ट आहे भाई. आणि त्याने मला बोललं डिस्प्ले केला, पण मला वाटत नाही डिस्प्ले वगैरे चेंज केला. त्याने फक्त ते काय आय सी वगैरे गेला असेल ना, तोच काहीतरी रिपेअर वगैरे केला असेल. कारण की मॉइश्चरमुळेच ते सीन झाला आहे, पाणी गेलं त्याच्यामुळे. आता भाई 2,000 रुपये त्याने कसले घेतले काय माहिती. असो काय करणार, आडला हरी गाढवाची पायधरी असा सीन आहे. विचार करतो एक लोणावळ्याचा एक ट्रिप मारून येऊ असं वाटतंय. कारण की ना बोर होते खूप दिवस कुठे गेलो पण नाही. खूप दिवस नाही बोलता ना, मागच्या महिन्यात जाऊन आलो. पण एक चूल असते ना भाई, जा कुठेतरी एक संडे तरी जाऊया कुठेतरी. हाच पॅचमध्ये ट्रॅफिक खूप असतं. कुरारपासून चालू होतो. कुरार ना आपला इथून पण चालू होतो, कांदिवलीपासून. चेन क्लीन. अरे यार काय झाले, बंद का पडते. आपला माईकचा आवाज पण खूप खराब येतो आहे असं मला एकाने कमेंट करून सांगितलं आहे. सो त्याला मी रिप्लाय दिला आहे, मी चेक काहीतरी करेन म्हणून. बट मला सुचत नाही मी काय करू. लास्ट ऑप्शन आहे हेल्मेटच चेंज करावं लागेल. बहुधा आपल्याला तेच करावं लागेल. जर मी हेल्मेट चेंज केला तर कोणता करू. बघूया. मी विचार केला एम टीचं हमर सिरीज चांगली आहे. एक्झॉरकडे जायचा विचार होता, बट एक्झॉर नाही काय कळत आहे मला. आय एम लिटल बॅट कन्फ्यूज आहे आम्ही. भाई खूपच ट्रॅफिक आहे यार. काय सीन शॉट आहे ए भाई. दॅट्स वाय ते ट्रॅफिक आहे बघ. पुरा घुसलाय आतमध्ये तो. तरी बोललो ट्रॅफिक काय येते. तो कंटेनर पुरा घुसलाय आतमध्ये, खतम आहे खालून. तर हे लोक 10 रुपये गाडी चालवतात ना, मोना सीन शॉट आहे. नाही तर झोपेत तरी चालवतात. होप सो कुणाला जास्त लागलं नसेल. ओके, तर वाजले आहेत 7:54 आणि आता बसलो आहे आपण कुरार विलेज मेट्रो स्टेशन. कुरार मेट्रो स्टेशनच्या इथे पोहोचलेलं आहे. थोडा ट्रॅफिक होता, तो ॲक्सिडेंट झाला म्हणून, नाहीतर अजूनच लवकर आलो असतो.
मला ग्लव्स घ्यायचे आहेत, एक चांगले पॉवरफुल ग्लव्स घ्यायचे आहेत. तर ह्याचं पण टायर फुटलं. हायवेलाच बरं यांच्या गाड्यानं काय नाही गजर होतं. हा भाई, हवा लागतेच लय बरं वाटतं माहिती आहे. काल हाफ डे ऑफिसला गेलो भाई, घरामध्ये एवढं गरम व्हायला लागलं ना. ऑफिसमध्ये मस्त एकदम चिल. तसे पण आपल्या ऑफिसच्या आता शेवटचे 4-5 दिवस बाकी आहेत, त्यामुळे आपण आपल्या न्यू ऑफिसला जाणार आहोत. असंच काल ऑफिसवरून घरी येताना विचार येत होतो मनात की ॲक्च्युली जेव्हा मी ऑफिस जॉईन केला, माझा आता हा आहे तो, तेव्हा त्या टायमाला माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते, माझ्याकडे 2 ऑफर होते. हा एक होता आणि दुसरा एक होता. तर मी तेच विचार केला की भाई, आपण जर तो ऑप्शन पिक केला असता तर कशी लाईफ असते आपली. कारण की या ऑफिसमध्ये ना मी खूप प्रॉब्लेम फेस केले, कामा रिगार्डिंगसुद्धा, आणि भाई माझ्या पर्सनल लाईफमध्ये म्हणजे खूप खूप फरक पडला म्हणजे खूप मी काय फेस केलं. तर मी तेच विचार केला की भाई, जर तो सेकंड ऑप्शन होता माझ्याकडे, तो मी पिक केला असता तर भाई माझ्या लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम्स झाले, जे काय मी फेस केलं ना, ते भाई नसतं केलं. मे बी मी कधीतरी दुसऱ्या पोझिशनमध्ये असतो, आताच्या पोझिशनमध्ये दुसऱ्या पोझिशनमध्ये असतो. असं जर तरच्या गोष्टींना काय अर्थ नसतो, जे होणार आहे ते होत असतं. सो जो फ्लो आहे त्याच्यामध्ये वाहत जायचं, दुसरं काय नाही. आणि या 2 वर्षाचा जेव्हा ऑफिसमध्ये मला एक्सपिरियन्स आला, त्याच्यावर मी एवढंच सांगतो की म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स आला मला 2 वर्षात ऑफिसच्या रिगार्डिंग नाही, ओव्हरऑल बोलतो आहे मी, की टाईम द्या स्वतःला इम्पॉर्टन्स द्या. लाईफमध्ये लोक येतात, लाईफमध्ये खूप सारे सिच्युएशन येतात, तर त्यांना फेस करा. अननेसेसरी कोणाच्या गळ्यात पडू नका किंवा कोणाला गळ्यात पडून घेऊ नका, कोणाची सवय लावून घेऊ नका, कुठल्या गोष्टीची सवय लावून घेऊ नका. बोलायचा मुद्दा असा की कुठला तरी असा एक वे निवडा त्याने आपली लाईफ थोडासा स्ट्रगल बोलतात, जे काय आपण करतो, जे काय आपण स्ट्रगल करतो, त्याच्यातून थोडासा विसावा भेटण्यासाठी काहीतरी वेग काढा, काहीतरी मार्ग काढा त्यातून. माझ्यासाठी आहे, मी बाईक राईड करतो, गाडी घेऊन निघून जातो कुठेही. तर तुमच्यासाठी ते काही असू शकतं, ते तुम्ही शोधा. कारण की एंड ऑफ द डे आपण एकटेच असतो. मित्रमंडळ वगैरे बोलायला वगैरे ठीक आहे, बट जसं जसं तुम्ही मॅच्युअर होणार तसं तुमचं लाईफमध्ये लोक कमी येत जाणार. तर बोलायचा मुद्दा असाच की स्वतःला इम्पॉर्टन्स द्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची छंद जोपासा, नेचरकडे जा. लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे, ही तर फक्त सुरुवात आहे. आय होप मी काय बोलतो ते तुम्हाला समजत असेल, कारण की मी माझा एक्सपिरियन्स सांगतो आहे, जो मला 1-2 वर्षात आला. आणि मी मोटो ब्लॉगिंगकडे किंवा असं ट्रॅव्हलिंगकडे वळलो, तसा मोठा रिझन हाच आहे. मला बिझी राहायचं होतं, मला स्वतःसाठी वेळ काढायचा होता, आणि माझ्यासोबत असे काही इन्सिडेंट झाले त्याच्यामुळे भाई मी हा मार्ग निवडला. त्याच्यामुळे मी थोडा रिलॅक्स आहे. माझ्या डोक्यात जे काय वाईट विचार येतात ते दूर करण्यासाठी भाई मी रिलॅक्स होण्यासाठी हा मार्ग निवडला. माझ्यासाठी हा रिलॅक्स होण्याचा हा एक मार्ग आहे. तर तुमच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतात, सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतात. सो ते थोडं कमी करण्यासाठी, रिलॅक्स राहण्यासाठी तुम्ही पण असं काहीतरी मार्ग निवडू शकता. दॅट्स इट. मला हेच बोलायचं होतं. आय होप तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे ते. ओके, वाजले जवळजवळ 8 वाजले. पोचलो आहे आरेच्या ब्रिजवरती. पावसात कधी येईल पाऊस असं वाटतं यार. पाऊस यायच्या आत मला मीटरचा काहीतरी सीन करायला लागेल. ॲक्च्युली मी अजून ह्याच्यावरचा एक केस मागवला आहे राज ऑटो स्पेअर्समधून. तो येणार आहे मे बी इथून पुण्यावरून येणार आहे. मे बी आज यायला पाहिजे, म्हणून त्याच्यावरती कवर पण लावला नाही मी पावसासाठी, कारण की आता मला रिस्कच घ्यायची नाही आहे. बाई कोण आहे 4,500 रुपये कोण खर्च करेल परत. गाडी एकदम डिसबॅलन्स होते असं का वाटतं. हवा तरी कमी आहे, नाही तर काय तरी दुसरा तरी शॉर्ट आहे. सर्व्हिसिंग पण केली नाही खूप दिवस. एक घाण सवय मला मधून गाडी टाकायची. एक नंबर स्पीडला असं मजा येतं ना,
आणि हात सोडलं की खूपच मजा येते. घाण सवय मला गाडीत असे मध्ये मधून गाडी टाकायची, गॅप टाकायचा, हात सोडून गाडी चालवायची. पण काय करणार, जोपर्यंत समजत. ओ बाई, दादा अचानक स्लो झाले. भाई मी नोटीस पिरियडवरती आहे, पण भाई एवढं काम करावं लागतं ना मला. हँडओव्हर तर ऑलमोस्ट दिला आहे मी, तरी पण एवढं काम करायला लागतं भाई. टेन्शन असतं भाई, हे करून जातो ते करून जातो. नाही, आमची कंपनी पण लाला कंपनी आहे भाई. आता उर्देत किती, 10 तारीख ना, आजची 15 तारीख लास्ट आहे. काय ना, टाईमपासच करणार मी आज. पण भाई टाईमपासचा पण हिशोब मागतात भाई. काय केलं, क्या किया इतना दिन, क्या किया. आता सकाळी गेल्या गेल्या भाई तो कॅबिनमध्ये जायला लागेल. ह्या भीतीनेच नुसता टाईमपास नाही, सगळं काम करायला लागतं. असो, हा आपला बोलायचा पार्ट नाही आहे. मी शूट तर केलं एवढं, मग मला माहीत पण नाही मी हा ब्लॉग टाकेन की नाही ते. आणखी लास्टला एका ट्रिपला गेलो भाई, तिकडचा एवढा मोठा ब्लॉग बनवला, असं वाटलेलं मला की भाई 2 पार्ट बनतील त्याचे. कारण की दोन दिवसाची ट्रिप होती, 2 का 3 दिवसाची जवळ. तेवढा शूट केला मी भाई. तो ब्लॉग अजून अपलोड एडिटसुद्धा केला नाही आहे, फक्त तो डेटा घेऊन ठेवला लॅपटॉपमध्ये. विसरलो पण भाई कुठली क्लिप कुठे होती, काय ते काय अटॅच करायचं आहे भाई, घंटा काय माहीत नाही आता. तो एडिट केला नाही, आता हा ब्लॉग कुठे एडिट करत बसू. मान्सूनमध्ये भाई कुठे बाईक राईड करायचा प्लॅन आहे, अजून तर केला नाही आहे. मे बी युडी फॅमिली काय प्लॅन करेल तर जाईल, पण सध्या ह्या पेट्रोलचा सीन चालू आहे ना सध्या सगळीकडे, भेटत नाही आहे. त्याच्यामुळे कुठे लांब रूटला जायला भीती वाटते. अरे भाई चल, सिग्नल सुटला आहे. एक तर रेअर केस होते सिग्नल सुटत. आता मी जाय ना तिथे सिग्नल लागला असं वाटतंय. किती टाइम आहे. राहू दे, रिस्कच नाही घ्यायची मला. गौरव होता, हां पण अरे जा ना. ओके, तर 8:05 झालेत. ओके, आपण टायमावर आहे, काय इश्यू नाही. एवढा गरम होतो ना भाई खरं. कधी पाऊस पडेल एकदम फुल फ्लेजमध्ये तेव्हा काय माहिती. असो, तर आजसाठी एवढंच. आता पुढे काय एवढं बघण्यासारखं नाही आहे, काय बोलण्यासारखं सुद्धा नाही आहे. भेटू आपण आता नेक्स्ट ट्रिपमध्ये. मे बी मी संडेला एक ट्रिप मारेन लोणावळ्याची, तेव्हाच जाऊ. एक शॉर्ट राईड मारेन, ब्रेकफास्ट राईड. सोलोच असणार आहे, सध्या सोलोच राहायचा विचार केला आहे. असो, जोक्सोपाठ. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत राहा. आणि काय प्रोग्रेस कशी करू, काय याच्यामध्ये जर तुम्हाला काय सजेशन द्यावंसे वाटतात, आपल्या ब्लॉगमध्ये काय कमी आहे तर ते प्लीज मला सांगा, काहीतरी चांगलं सजेस्ट करा. तर ठीक आहे, बाय बाय. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्येच. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.